चला बाबा येतो मी. अरे कुठं निघालास? कामावर बाबा. कामाला? अरे आज स्वातंत्र्य दिवस आहे ना, सुट्टी नाही? सुट्टी? आणि कशासाठी? स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी? एक काम कर, तू बस, ये ये इकडे बस, ये. हा बोल. भाऊ मला एक सांगा, आज स्वातंत्र्य दिवस आहे, पण खरंच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं का हो बाबा? नाही, गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळालंय मान्य, पण ते स्वातंत्र्य मिळालं म्हणजे स्वातंत्र्य मिळालं का बाबा? खरंच स्वातंत्र्य मिळालं असतं ना, तर 80 वर्षानंतर सुद्धा आपल्या हक्कांसाठी आपल्याला रस्त्यावर उतरून भांडावं नसतं लागलं. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला आजही आंदोलन करावं लागतंय. आणि कुणाला मिळालंय स्वातंत्र्य सांगा ना? अहो, जो शेतकरी, ज्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो, त्याला सुद्धा आपल्या हक्कासाठी भांडावं लागतंय. कोणी आरक्षणासाठी भांडतंय, तर कोणी अजून कशासाठी. आणि आता तर बाबा शिक्षणासाठी आंदोलन करतायत. हेच स्वातंत्र्य मिळालंय का हो बाबा आपल्याला? आणि स्त्रियांवर होणारे अत्याचार ते तर अजून खुलेआम होत आहेत. ते थांबले तर स्वातंत्र्य मिळालं असं वाटेल ना बाबा. ज्याची तरतूद संविधानामध्ये केलेली आहे ना, त्यासाठी आपल्याला भीक मागावी लागते. तुम्हाला सांगतो, काही गावात तर बेसिक गरजा सुद्धा पोचलेल्या नाही आहेत. कसलं स्वातंत्र्य मिळालंय हो बाबा? म्हणे स्वातंत्र्य मिळालंय. तू म्हणतोस ते बरोबर, पण काय होणार नाही. तुला काय वाटत? अरे आम्ही पण असंच लढा देत जगत आलो रे. म्हणून आम्ही सुद्धा असंच जगायचं का बाबा? आताची पिढी शिकलेली आहे, त्यांना काय चूक काय बरोबर सगळं कळतं. मी तर म्हणेन पोरांना कळतं, कारण आताचा लढा हा तरुणांचाच आहे. जर जेनजी पिढी रस्त्यावर उतरली तर काय होऊ शकतं हे वेगळं सांगायची गरज नाहीये. आपले हक्क अधिकार हे न मागता मिळाले ना, तरच वाटेल स्वातंत्र्य मिळाले. आणि तेव्हा साजरा करू स्वातंत्र्य दिवस. नका थांबू आज. स्वातंत्र्य फक्त परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचं नाव नाही. ज्या दिवशी प्रत्येकाला त्याचा हक्क मागावा लागणार नाही, ज्या दिवशी न्यायासाठी रस्त्यावर उतरावं लागणार नाही, आणि ज्या दिवशी भीतीशिवाय जगता येईल, त्या दिवशीच म्हणू खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालंय. तोपर्यंत स्वातंत्र्य दिवस साजरा करूया, पण स्वातंत्र्याचा अर्थही जपूया. जय हिंद.